हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेनब्रश अकॅडमी. आज आपण कंट्रोल सिस्टीमचा नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करतोय. बघा, कंट्रोल सिस्टम. बघा कंट्रोल सिस्टम आपण आता बघा गेल्या लेक्चरमध्ये मिनिमम, नॉन मिनिमम आणि स्टॅबिलिटी ह्याला शिकलो. मी स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते रे? परफॉर्मन्समध्ये बघितलं, स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनच्या कशावर? पोल्सवर. पोल्स अँड झिरो कन्सेप्ट आपण भरपूर चांगल्या प्रकारे बघितल्यात. बघा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचे जे पोल्स असतात ते जर लेफ्ट हँड साइडला असले तर ती सिस्टीम कशी आहे रे? स्टेबल आहे. ऑल पोल्स शुड बी लेफ्ट हँड साइड. जर RHS ला एखादा जरी पोल असला, एक जरी पोल असला तरी काय आहे रे? अनस्टेबल सिस्टीम आहे. आपण ते 2-4 एक्झाम्पल घेऊन बघितले, बरोबर आहे का रे? आता मला सांगा रे बाळांनो, आपण ट्रान्सफर फंक्शन बघत होतो. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय रे? आउटपुट बाय इनपुट, बरोबर आहे का? लॅपलास मध्ये ऍट इनिशियल कंडिशन t इज इक्वल टू 0, बरोबर आहे का? ऍट इनिशियल कंडिशन म्हणजे t इज इक्वल टू 0. हे म्हणजे आता ट्रान्सफर फंक्शनला हे कशात झालं? ट्रान्सफर फंक्शन लॅपलास डोमेन मध्ये म्हणतात आणि तसंच टाइम डोमेन मध्ये ह्याला काय म्हणतात रे? याला म्हणतात इम्पल्स रिस्पॉन्स. काय म्हणतात? इम्पल्स रिस्पॉन्स. काय म्हणतात? इम्पल्स रिस्पॉन्स. I.R ने दाखवतात. बघा, ट्रान्सफर फंक्शन इन टाइम डोमेन इज कॉल्ड ॲज इम्पल्स रिस्पॉन्स. काय म्हणतात? इम्पल्स रिस्पॉन्स. आणि फक्त तुम्हाला रिस्पॉन्स दिला. बघा काय काय नाव आहेत, नावात कन्फ्युजन होतं. बघा, ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच आउटपुट बाय इनपुट. कशात रे? लॅपलास. हे इज इक्वल टू इम्पल्स रिस्पॉन्स. कशात? टाइम डोमेन. फक्त रिस्पॉन्स म्हणला की C ऑफ T किंवा C ऑफ S म्हणजे लॅपलास मधला रिस्पॉन्स म्हणजे आउटपुट. रिस्पॉन्स म्हणजे काय रे? आउटपुट. व्हॉट इज द रिस्पॉन्स ऑफ द सिस्टीम जर विचारलं तुम्हाला, रिस्पॉन्स फक्त जर विचारला तर ते आउटपुट असतं. कारण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारताना फाइंड द रिस्पॉन्स, फाइंड इम्पल्स रिस्पॉन्स हे तुम्हाला कळत नाही. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा रे बाळांनो, आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ट्रान्सफर फंक्शन आणि इम्पल्स रिस्पॉन्स हे तुम्हाला क्लेरिफाय करून घेऊ की कसं काढायचं. बघा रे बाळांनो, इन अ आउटपुट सिस्टम, द सिस्टम हॅव्हिंग आउटपुट ऑफ S plus 5 divided by S plus 1, S plus 2 with applying input, unit input, with applying unit input, unit step input, find transfer function and impulse response. काय सांगितले बघा? फाइंड ट्रान्सफर फंक्शन आणि इम्पल्स रिस्पॉन्स. बघा रे बाळांनो, आपल्याला कसं करायचंय? बाळ इकडे बघ रे. आता बघ आपल्याला काय करायचंय. बघा, तुम्हाला आउटपुट दिलेलं आहे C ऑफ S. काय दिलेलं आहे रे? S plus 5, S plus 1 आणि S plus 2 हे दिलेलं आउटपुट आहे. तुला इनपुट काय दिलंय रे बाळांनो? युनिट स्टेप कसं दाखवतात ते मी इनपुट्स मध्ये दाखवलंय, बरोबर आहे का? लॅपलास मध्ये कसं दाखवतात? 1/S. मग ट्रान्सफर फंक्शन तुम्हाला विचारलंय. ट्रान्सफर फंक्शन काय आहे रे? आउटपुट बाय इनपुट. मग आउटपुट काय आहे रे? S plus 5, S plus 1, S plus 2 भागिले इनपुट. बघा, हे भागाकार काय जाणार रे? उलटा होणार म्हणजे काय रे? हा वरी जाणार, हा खाली येणार, बरोबर आहे का रे? म्हणजे तुमचं ट्रान्सफर फंक्शन काय झालं रे? S plus 5 आणि S plus 1 आणि S plus 2. बघा रे बाळांनो, बघा रे, तुम्हाला जर ट्रान्सफर फंक्शनचा जर लॅपलास इन्व्हर्स घेतला, लॅपलास इन्व्हर्स ऑफ ट्रान्सफर फंक्शन, तर काय येतं रे? टाइम डोमेन येतो. म्हणजे लॅपलास इन्व्हर्स जर ट्रान्सफर फंक्शनचा गेला तर टाइम डोमेन येतो. आणि टाइम डोमेन मध्ये ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय असते? इम्पल्स रिस्पॉन्स. बघ रे बाळ काय होतो रे? बघा, लॅपलास बघा ट्रान्सफर फंक्शनचा जर काय केला? इन्व्हर्स घेतला टाइम डोमेन मध्ये, तर तुमचा काय होतो रे? इम्पल्स रिस्पॉन्स होतो. काय होतो? इम्पल्स रिस्पॉन्स. बघा रे, आता तुम्हाला ह्याला इन्व्हर्स काढायचा आहे. काय काढायचं? आता ट्रान्सफर फंक्शन मिळाले, एक काढलाय, तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स फाइंड आउट करायचा आहे. बघ रे बाळ, मी कसा करतोय? मी ट्रान्सफर फंक्शन लिहून घेतो. बघा, स्टेप वाईज कसा काढायचा आपण नीट लक्ष देऊ. S डिवायडेड बाय S plus 5, S plus 2. बघा,
ही आता तुम्हाला एक मॅथमॅटिक्समध्ये जावं लागेल लॅपलासमध्ये. काय रे, तुम्हाला सेपरेशन मेथड, बरोबर का, सेपरेशन मेथड जेव्हा खाली लॅपलास असतो आणि वरी पण लॅपलास असतो तेव्हा काय करतो रे, ह्याला सेपरेट आउट करतो. ह्याला सेपरेट आउट करतो कसं लिहितो रे, ए खालच्या पार्टला डिवाइड करतो s+1, बरोबर आहे का रे, आणि ह्याच्या खालच्या पार्टला करतोय b s+2, बरोबर आहे का रे. ह्याचा छेद समान करतो, बरोबर आहे का रे, ह्याचा छेद समान करतो म्हणजे काय होतं रे, ह्याचा छेद समान करतो. बघ रे बाळांनो काय होतं बघा, हे इज इक्वल टू हे आपण लिहिलेलं आहे, ह्याचं इज इक्वल टू काय होतं रे, s+2. बघा छेद समान करायचे म्हणजे ह्याला याने गुणायचंय आणि ह्याला ह्याने गुणायचंय, तिरकस गुणाकार करायचा आहे. बघ रे, पहिल्यांदा मी तुम्हाला इन डिटेल मध्ये समजून सांगणार आहे. नेक्स्ट टाइम मी कसा शॉर्टकट वापरायचा, कारण एक्झामला जायचंय आपल्याला. s+1 × s+2 ह्याला सेपरेशन मेथड म्हणतात, बरोबर का रे. लॅपलासची तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकला असाल M2 किंवा M3 मध्ये, बरोबर का रे बाळांनो. बघ रे बाळ काय होतंय बघा, हे खालचा पार्ट आणि हा खालचा पार्ट कटून जातोय. बघा हा खालचा पार्ट आणि म्हणजे a s+2 + b s+1 राहतंय आणि इकडे काय राहतं रे, s × s+1. बघ रे बाळ, इकडे काय करतोय मी, इकडे काय करतोय, आता मला काय करायचंय रे, a च्या आणि b च्या व्हॅल्यू काढायच्यात. ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्यात. मी पहिल्यांदा काय करू रे, पुट s = -2. s = -2 जर ठेवलं, ह्याच्या विरुद्ध ठेवायचं म्हणजे ए हा पार्ट काय होईल, 0 होईल. बघा s = +2 आहे, ह्याच्या उलट ठेवायचं. s = -2 जर ठेवलं, -2 जर ठेवलं तर हे -2 + 2 हा एक पार्ट 0 केला की तुम्हाला हा पार्ट मिळेल म्हणजे b मिळेल. बघा मी काय करतो, आपल्याला दोन्ही पण मिळवायचे म्हणजे तुम्हाला a काढायचं असेल तर s = ह्याच्या उलट ठेवणार, इथं +1 आहे, इकडे काय ठेवणार, -1 ठेवणार. आणि ही जी किंमत आहे सगळ्या इक्वेशन मध्ये ठेवा रे बाळांनो, -2. बघा एखादा पार्ट काढायचा असला त्याच्या उलट व्हॅल्यू ठेवायची, a -2 + 2 हे 0 झालं बाळांनो, बरोबर आहे का रे. b -2 + 1 म्हणजे काय झालं रे, -b. बरं हे 0 झालं, इथं काय झालं, -2 + 1 -1 म्हणजे -b. बघा रे काय झालं, -2 + 5 3 × -2 किती झालं रे, -6 = -b. b कटलं, b = काय आलं रे, 6 आलं. b ची व्हॅल्यू काय आली रे, 6 काढली. मग तुम्हाला काय करायचे, फॉर व्हॅल्यू ऑफ ए, बरोबर आहे का रे बाळा, फॉर व्हॅल्यू ऑफ ए च्या व्हॅल्यू, तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची बाळांनो. आता काय काढायची रे, ए ची व्हॅल्यू काढायची. तर ए ची व्हॅल्यू काढताना तुम्ही काय करणार आहेत रे, आता हे इक्वेशन बघणार आहेत. ए ची व्हॅल्यू इथं तुम्हाला ए पाहिजे तर बी काय पाहिजे रे, 0 पाहिजे, 2 अननोन नाही पाहिजे. बी 0 पाडवायचे असेल तर s = -1 ठेव, बरोबर आहे का रे बाळांनो. s = -1 ठेवला तर काय आला रे, -1. बघा सगळीकडे -1 ठेवायचं, बरोबर आहे. प्लस बी काय होणार आहे, -1 + 1 बी 0 होणार आहे, बरोबर आहे का रे बाळ, बी 0 होणार आहे. -1 बघा, -1 × 4 बरोबर आहे का, = a1, बरोबर आहे का रे. मग काय झालं रे, -4 = a, बरोबर आहे का. ए च्या आणि बी च्या व्हॅल्यू काढल्या बाळांनो, ए च्या आणि बी च्या व्हॅल्यू काढल्या म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. बघा हे = हे लिहिलंय आपण, हे हे लिहिलंय म्हणजे हे म्हणजेच काय रे, ट्रान्सफर फंक्शन आहे. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन = तुम्हाला काय आलं रे, काय आलं, 6 / s+1 वजा, बघा हे चिन्ह बी च्या इथं बी ला काय आलं रे, सॉरी एचं काय रे, -4 आहे आणि ह्याचं काय रे, बी ची काय व्हॅल्यू आहे, 6 + s+2 ह्या व्हॅल्यू ठेवल्या बाळांनो. हे = ट्रान्सफर फंक्शन काढलं, ह्याचा इन्व्हर्स घेतला, ट्रान्सफर फंक्शनचा जर इन्व्हर्स घेतला, लॅपलास इन्व्हर्स ऑफ ट्रान्सफर फंक्शन = काय रे, इम्पल्स रिस्पॉन्स. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. जर तुम्ही लॅपलासचा इन्व्हर्स घेतला किंवा असं म्हणलं इम्पल्स रिस्पॉन्सचा जर लॅपलास घेतला तर तुम्हाला काय मिळतं रे, ट्रान्सफर फंक्शन मिळतं. इम्पल्स रिस्पॉन्सचा लॅपलास ऑफ इम्पल्स रिस्पॉन्स = ट्रान्सफर फंक्शन किंवा इन्व्हर्स लॅपलास ऑफ ट्रान्सफर फंक्शन = इम्पल्स रिस्पॉन्स. हे दोन इन्व्हर्स आहेत, बरोबर आहे का रे. इकडे लक्ष दे रे. आता आपण इन्व्हर्स घेतोय, मग तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत बाळांनो, तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत. काय माहित पाहिजे, फॉर्म्युले माहित पाहिजेत जे की मी तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये दिले. ही बघा इथं प्लस आहे म्हणजे e⁻t चा फॉर्म्युला आहे. बघा -4 e⁻
1t बघा 1t at जिथं आहे तिथं अधिक असलं की इरेस्टू मध्ये मायनस आहे, इथं अधिक असलं एस प्लस मध्ये असलं की इरेस्टू मध्ये मायनस आहे. बघा इथं पण अधिक आहे, अधिक 6 इरेस्टू मायनस 2t. ही काय झालं, इम्पल्स रिस्पॉन्स झाला. इम्पल्स रिस्पॉन्स काय झाला रे, हा झालं तुमचं टाइम डोमेन मधलं ट्रान्सफर फंक्शन. तुम्हाला हे विचारतात बाळांनो आता एवढी प्रोसिजर करायला किती वेळ लागेल रे, तुम्हाला भरपूर वेळ लागेल. मग तुम्ही कसं करायचं, आता बघा ह्या कोणत्या स्टेप करायच्या नाहीत. आता शॉर्टकट हे तुम्ही लिहून घेतलं असेल, लिहून घ्या, नसेल घेतलं तर लिहून घ्या. बघ रे बाळ, बघ रे बाळ, आपल्याला काय करायचंय आता काय करायचंय बघ. ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्ही काय करता, असं ट्रान्सफर फंक्शन आलं की डायरेक्ट सेपरेट आउट करायचं. डायरेक्ट खालच्या पार्टला, ह्या पार्टला वेगळा, ह्या पार्टला वेगळा, ए बी सी काही पण नावं द्या, आपल्याला देणं घेणं नाही. काय करायचं, हे सेपरेट आउट पार्ट करा. बरोबर आहे का, सेपरेट आउट पार्ट केलं की काय पाहिजे रे, मला काय करायचंय ए शून्य करायचं आहे, मला ए ची व्हॅल्यू काढायची. ए ची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करा माहितीये का, ए ची व्हॅल्यू काढायची तेव्हा एस इज इक्वल टू वजा 1 ठेवा. काय ठेवा, एस इज इक्वल टू वजा. ए ची व्हॅल्यू काढायची ना त्याच्या उलट व्हॅल्यू ठेवा आणि इथं ठेवा. हे इकडे येणार आहे, हे इकडे येणार आहे. इमॅजिन करा डोक्यामध्ये काय येणार आहे, ए वजा 1 अधिक 2. म्हणजे हे बी लिहूच नका, कारण ए ची व्हॅल्यू काढायची म्हणलं तुम्ही बी 0 करताय. म्हणजे इथं काय येईल रे, हा पार्ट तर जात असतो, हा पार्ट पण जात असतो, फक्त हा वरचा पार्ट राहत असतो. वजा 1 ठेवलं, वजा 1 अधिक 5 किती आलं रे बाळा, किती आलं, वजा 4 इज इक्वल टू A1. म्हणजे ए इज इक्वल टू वजा 4. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज झाली का रे. बघा बीच्या खाली लगेच ठेवायचं, बी इज इक्वल टू वजा 2 ठेवलं, बी इज इक्वल टू वजा 2 ठेवलं म्हणजे हा पार्ट इकडे येणार आहे, वजा 2 अधिक 1 इंटू बी. बघा वजा किती ठेवलंय रे आपण, 2 ठेवलंय. इथं ठेव रे वजा 2 अधिक 5. बघ रे बाळ काय झालं, वजा 6. बरोबर आहे का, वजा बी काय झालं रे, बी वजा प्लस बी इज इक्वल टू 6. किती वेळ लागला रे, किती वेळ लागला. आता हे काढलं की लगेच इथंच ठेवायचं वजा 4 6. बरोबर आहे का, इथंच ठेवायचं. म्हणजे काय येतंय रे, लगेच फॉर्म्युला लिहायचा -4 ई रेज टू मायनस टी प्लस काय हे रे 6 ई रेज टू मायनस 2t. ही काय झालं, तुमचा इम्पल्स रिस्पॉन्स झाला. काय झाला, इम्पल्स रिस्पॉन्स. आता बाळांनो तुम्हाला काय सांगितलंय, हा इम्पल्स रिस्पॉन्स आहे. काय झालंय, हा इम्पल्स रिस्पॉन्स आहे. हा काय इम्पल्स रिस्पॉन्स आहे, स्टेप इनपुटला आहे. मी जर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारला, बघा इकडे बघा, नेक्स्ट क्वेश्चन लिहितो. Question number 2. If impulse response of transfer function, impulse response of system -4 e raised to minus t plus 6 e raised to 2t minus 2t at step input, find काय रे, find impulse response at युनिट इम्पल्स इनपुट. बघा युनिट इम्पल्स हे काय इनपुट आहे. म्हणजे तुम्हाला काय काढायचा आहे, हा जो रिस्पॉन्स आहे इम्पल्स रिस्पॉन्स, हा डेल्टा ऑफ टी ला काढायचा आहे. तुम्ही कशाला काढलाय रे, हा कशाला स्टेपला दिलेला आहे, तुम्हाला काय करायचंय डेल्टाला. मग तुम्हाला माहितीये का रे तुम्ही कसं डायरेक्ट काढू शकता, तुम्हाला माहितीये का रे कसं काढू शकता. बघा बाळांनो मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, डेल्टा ऑफ टी चा जर इंटिग्रेशन केलं ह्याचं तर काय येतं रे, यू ऑफ टी येतं. म्हणजे युनिट स्टेप असतं. ह्याचं इंटिग्रेशन केलं की रॅम्प येतं, आर ऑफ टी असतं. आणि ह्याचं जर केलं तर पॅराबोलिक येतं. काय येतं, पॅराबोलिक येतं. जर ह्याचा डेरिव्हेटिव्ह केला, ही डेरिव्हेटिव्ह केल्यावर काय येतं, पॅराबोलिकचा रॅम्प येतो. रॅम्पचा पॅराबोलिक डेरिव्हेटिव्ह केला, स्टेप येतो. आणि स्टेपचा डेरिव्हेटिव्ह केला काय येतो रे, इम्पल्स येतो. बरोबर का, रिस्पॉन्सचा काय पण केला, कोणत्याही क्वांटिटीचा जर असं केलं, ह्या इनपुटची क्वांटिटी आली, तुला ह्या इनपुट मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर काय करायचं. बघ रे बाळा, तुम्हाला कशामध्ये करायची, स्टेपवरनं कुठं जायचं, इम्पल्सला. म्हणजे मागं जायचंय युनिट स्टेपवरनं, कशाला जायचंय, इम्पल्सला जायचंय. तुला बाळा कशाला जायचंय, युनिट स्टेपवरनं इम्पल्सला जायचंय. म्हणजे काय करणार रे बाळा, डेरिव्हेटिव्ह घेणार. जेव्हा मागं जातो तेव्हा डेरिव्हेटिव्ह, जेव्हा पुढे जातो तेव्हा इंटिग्रेशन. हे तुमच्या माइंड मध्ये फिक्स झालं पाहिजे. ते पहिल्या लेक्चरला सांगितलंय बाळा, इनपुट्स मध्ये सांगितलंय. काय होतं आणखीन एकदा रिवाइज करतो. बघा युनिट इम्पल्सचं जर इंटिग्रेशन घेतलं तर युनिट स्टेप येतं. युनिट स्टेपचं जर इंटिग्रेशन घेतलं तर रॅम्प येतं. आणि रॅम्पचं जर इंटिग्रेशन केलं तर पॅराबोलिक येतं. इंटिग्रेशन हा काय करतो, ऑर्डर वाढवतो. बरोबर आहे का रे. आता बघा
जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मागच्या साईडला रॅम्प होतंय, रॅम्पचं जर घेतलं तर स्टेप होतंय, आणि स्टेपचं जर घेतलंय तर इम्पल्स होतंय. बघा आपल्याला काय विचारलंय एक्झाम मध्ये, तुम्हाला विचारलंय सॉरी युनिट इम्पल्सचा इनपुट आहे. सॉरी बघा काय विचारलंय, युनिट इम्पल्स इनपुट आहे, बरोबर आहे का रे बाळांनो. युनिट इम्पल्स इनपुट आहे, त्याचं काय काढायचंय तुम्हाला, काय काढायचं आहे, इम्पल्स रिस्पॉन्स काढायचा आहे. मग बाळांनो तुम्हाला स्टेप टू इनपुट म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे तुम्हाला शॉर्टकट माहित पाहिजे. टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टेप इनपुट इम्पल्स रिस्पॉन्स, बरोबर आहे का. डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे जो इम्पल्स रिस्पॉन्स आहे त्याचा काय घेतला रे, डेरिव्हेटिव्ह घेतला, तर तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स ॲट युनिट इम्पल्स इनपुटला, बरोबर आहे का. हे इम्पल्स रिस्पॉन्स कशाचं आहे, स्टेपचा आहे, बरोबर आहे का. मग डेरिव्हेटिव्ह घ्या रे, डी ऑफ डी टी -4 e⁻t +6 e⁻²t. बघ रे बाळा, डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय होतं, हा जो पार्ट आहे तो पुढे येतो, बरोबर आहे का. फक्त एवढा चेंज होतो, -4. बघा हे चिन्ह काय आहे, इथं काय नाही म्हणजे -1 आहे, हा पुढे आला तर मायनस काय झालं रे, 4 e⁻t. इथला काय बदल होत नाही. बघा हा जर पार्ट पुढे आला तर काय होणार आहे, -2 ने गुणणार आहे, 6 2 12t -12, बरोबर आहे का, e⁻²t. ह्या पॉवर मध्ये काय चेंज होत नाही. इथं जो कॉन्स्टंट आहे तो काय होतो, इथं मल्टिपल होतो डेरिव्हेटिव्ह मध्ये. म्हणजे तुमचा इम्पल्स रिस्पॉन्स युनिट स्टेपला काय आला रे, काय आला बाळांनो, बघा 2 मिनिटात आला, +4 e⁻t -12 e⁻²t. हा काय झाला रे तुमचा, इम्पल्स रिस्पॉन्स झाला. कोणत्या रे, इम्पल्स युनिट इम्पल्स इनपुटला. काही डिफिकल्टी रे, काही डिफिकल्टी, असे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, हे तुम्हाला यायला पाहिजेत. नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट रे, आता तुम्हाला दिलंय कमेंट द ऑर्डर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी तुम्हाला कमेंट ऑर्डर कशावरून कमेंट करताय ते तुम्हाला मी शिकवलं होतं. तुम्ही एक कमेंट करा. बघा हा क्वेश्चन IAS ला 1 मार्काला विचारला होता की कमेंट द ऑर्डर, बरोबर आहे का रे. कमेंट ऑर्डर कमेंट कशावरून करतात मी तुम्हाला रिवाइज करतो. कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशनच्या बघा कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑर्डर कशावरनं, कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन पॉवर बसणं, किंवा दुसरं काय रे, डेरिव्हेटिव्ह ची किती ऑर्डर आहे तेवढं, किंवा नंबर ऑफ एनर्जी स्टोरेज एलिमेंट इज इक्वल टू ऑर्डर, बरोबर का. स्टोरेज एलिमेंट इज इक्वल टू ऑर्डर, बरोबर का रे बाळांनो. अजून काय रे, नंबर ऑफ पोल्स, मग ते LHS असू द्या किंवा RHS असू द्या, इज इक्वल टू काय असते, पॉवर असते, बरोबर आहे का. ऑर्डर असते, ऑर्डर म्हणजे तुमच्या ट्रान्सफर फंक्शनची ऑर्डर काय आहे किंवा तुमच्या सिस्टीमची ऑर्डर काय आहे ती ह्या गोष्टींवर डिफाईन असते, बरोबर आहे का रे. इथं बघा सिंपल एक्झाम्पल आहे, 3d² c dt³ तुम्ही तर इझिली बघा हे तुम्हाला इझिली आहे. बघा ह्यामध्ये ऑर्डर किती आहे रे, डेरिव्हेटिव्हची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी डेरिव्हेटिव्हची जेवढी ऑर्डर आहे, बरोबर का. डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती आहे रे, 3. मग ह्या इक्वेशनची ऑर्डर किती आहे, 3. इझिली हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे, इझी आहे. बघा बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला, इम्पल्स रिस्पॉन्स वर आपण शिकतोय. इम्पल्स रिस्पॉन्स आणि ट्रान्सफर फंक्शनला घेऊन शिकतोय आपण, त्यावर प्रॉब्लेम घेतोय. इफ द रिस्पॉन्स ऑफ द सिस्टम, रिस्पॉन्स म्हणजे काय रे, c(t). इफ द रिस्पॉन्स ऑफ द सिस्टम e⁻t +2 e⁻t with applying ramp input, find the transfer function. बघा फाइंड द ट्रान्सफर फंक्शन हा क्वेश्चन आहे तुम्हाला. आपण काय बघतोय रे, ट्रान्सफर फंक्शन आणि इम्पल्स रिस्पॉन्स ह्याचं बघतोय, किंवा मला काय करायचंय ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करायचंय, फाइंड ट्रान्सफर फंक्शन. आणि तुम्हाला दुसरा एक क्वेश्चन आहे फाइंड इम्पल्स रिस्पॉन्स, हा एक क्वेश्चन आहे बाळांनो. घ्या रे कसा येतोय,
घ्या रे बाळ, बाळ घे रे, इम्पल्स रिस्पॉन्स काढायचा आहे सी ऑफ टी बाय आर ऑफ टी म्हणजे काय रे, आउटपुट भागिले रिस्पॉन्स म्हणजे काय, इनपुट इज इक्वल टू ट्रान्सफर फंक्शन आहे. बरोबर आहे का रे बाळांनो, इज इक्वल टू ट्रान्सफर फंक्शन आहे. मला सांग रे बाळा, मला सांग, बघ रे आधी मला ट्रान्सफर फंक्शन काढायला सांगितलंय, ट्रान्सफर फंक्शन काढतो. म्हणजे तुम्हाला सी ऑफ टी कशात दिलाय रे, टाइम डोमेन मध्ये दिलाय. मग तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, सी ऑफ एस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे ह्याचा जर लॅपलास इन्व्हर्स घेतला, ह्याचा जर सी ऑफ टीचा लॅपलास इन्व्हर्स घेतला तर सी ऑफ एस मध्ये, मग ह्याचा लॅपलास इन्व्हर्स घ्या रे, लॅपलास इन्व्हर्स ऑफ ई रेज टू मायनस टी प्लस लॅपलास इन्व्हर्स ऑफ 2 e raised to minus 2t. बरोबर आहे का, इथं मायनस असलं की तुम्हाला काय सांगितलंय 1/s प्लस काय रे, इथं कॉन्स्टंट किती आहे 1, इथं मायनस असलं की खाली प्लस. बरोबर आहे का रे बाळांनो, वरी 2. बरोबर आहे का, e raised to s प्लस 2. बरोबर आहे का, इथं मायनस असलं की इथं काय सांगितलंय, प्लस सांगितलंय. बरोबर आहे का रे, फॉर्म्युल्यात तुम्ही बघत असाल, हा काय झाला रे, सी ऑफ एस झाला. काय झाला, सी ऑफ एस झाला. बरोबर आहे का रे, सी ऑफ एस झाला. मग ह्याचे छेद समान करून घ्या रे, सी ऑफ एस चे. एक सी ऑफ एस ला बघा कसं लिहू शकतो, s प्लस 2 प्लस 2s प्लस 1 आणि खाली कसं लिहू शकतो, s प्लस 1 s प्लस 2. बरोबर आहे का, हा काय झाला, सी ऑफ एस झाला बाळांनो आपला. आता आपल्याला काय करायचंय रे, आपल्याला काय करायचंय, इनपुट काय दिलंय, इनपुट रॅम दिलंय. मग त्याला लॅपलास डोमेन मध्ये कसं लिहितात, 1/s स्क्वेअर. कसं लिहितात रे, 1/s स्क्वेअर. मग बाळांनो आपल्याला काय करायचंय रे, बाळांनो, इनपुट दिलेलं आहे. मग तुम्ही ट्रान्सफर फंक्शन काढू शकता. बरोबर आहे का, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. बरोबर आहे का रे, लॅपलास मध्ये आउटपुट आहे बघा काय, s प्लस 2 प्लस 2s प्लस 1. बरोबर आहे का रे बाळ, s प्लस 1 आणि काय रे, s प्लस 2. बघा अजून काय रे, ह्याला इनपुट भागिले इनपुट आहे, इनपुट काय रे, 1/s चा वर्ग. बरोबर आहे का रे, s स्क्वेअर. मग हे उलटून जाणार म्हणजे काय होणार आहे, s स्क्वेअर इथं येणार आणि ह्याच्या कंसात येणार s प्लस 2 प्लस 2s प्लस 1. बरोबर आहे का, आणि डिवायडेड बाय s प्लस 1 आणि s प्लस 2. दॅट इज द ट्रान्सफर फंक्शन, दॅट इज द ट्रान्सफर फंक्शन. काय रे, दॅट इज द ट्रान्सफर फंक्शन. काही डिफिकल्टी आहे का रे, आणि ह्याच्यावरनं तुम्हाला इम्पल्स ट्रान्सफर फंक्शन निघलं, ह्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता रे, इम्पल्स रिस्पॉन्स फाइंड आउट करू शकता बाळांनो. इम्पल्स रिस्पॉन्स कसा फाइंड आउट करणार आहे, इम्पल्स रिस्पॉन्स इज इक्वल टू काय रे, लॅपलास इन्व्हर्स ऑफ काय रे, लॅपलास इन्व्हर्स ऑफ ट्रान्सफर फंक्शन. मग ट्रान्सफर फंक्शनचा लॅपलास इन्व्हर्स करायचा आहे. तर बाळांनो मी तुम्हाला काय सांगितलं, हे वरचा पार्ट आहे तो एका साईडला लिहून घ्या. म्हणजे इकडे घेतो मी s प्लस शॉर्टकट सांगितला होता. बरोबर आहे का रे, हा पूर्ण कंसात 2s प्लस 1. बरोबर आहे का रे, आणि हा खालचा a इज इक्वल टू s प्लस 1 आणि b इज इक्वल टू s प्लस 2 s/2. मग तुम्हाला जर a काढायचा असेल तर मी काय सांगितलं रे, a काढायचा असेल तर s इज इक्वल टू -1 ठेवा. बरोबर आहे का रे बाळ, s इज इक्वल टू किती ठेवा, -1 ठेवा. मग -1 ठेवल्यानंतर काय येणार आहे रे, s इज इक्वल टू -1 म्हणजे b काय होणार आहे, 0 होणार आहे. b 0 होणार आहे म्हणजे हा पार्ट इथं येणार आहे. हा कॅल्क्युलेशन माइंड मध्ये करायचं. -1 ठेवला तर काय येणार आहे रे, 1 होणार आहे. इथं काय ठेवायचंय, -1 ठेवायचंय. बघा 1 चा वर्ग. बरोबर आहे का रे, -1 अधिक 2 प्लस 2 -1 प्लस 1. बरोबर आहे का रे, हा काय होणार आहे, 0 होणार आहे. बघा हा काय होणार आहे, 0 होणार आहे. मग इथं -1 चा स्क्वेअर 1 येणार आहे. बरोबर आहे का, आणि इथं 1 येणार आहे. इज इक्वल टू a इज इक्वल टू किती येणार आहे रे, 1 येणार आहे. a इज इक्वल टू 1 येणार आहे. बघ रे बाळा, मला b ची व्हॅल्यू काढायची. b इज इक्वल टू किती आहे, b इज इक्वल टू ठेवण्यासाठी -2 ठेवावं लागेल. बरोबर आहे का रे, बघा b इज इक्वल टू ठेवण्यासाठी -1 म्हणजे काय होईल रे, b -2 ठेवलं तर -2 अधिक 1 येईल. बघा इकडचा पार्ट काय येते रे, -2 चा वर्ग. बरोबर आहे का रे, बघा इथं -2 ठेवलं तर काय होईल, -2 अधिक 2 हे 0 होईल. बघा तुम्हाला माइंड मध्ये कॅल्क्युलेशन आले पाहिजे. बघा 2 -2 अधिक 1 काय झालं रे, -2 चा वर्ग किती झाला, 4. 2 इंटू किती झाला रे, 2 इंटू -1 म्हणजे -2 इंटू 4 -8 झाला. b -1 झाला. बरोबर आहे का रे, म्हणजे b इज इक्वल टू किती झाला रे, 8 झाला. बाळांनो b इज इक्वल टू किती झाला, 8 झाला. इम्पल्स रिस्पॉन्स काय आला बघ रे बाळा, इम्पल्स रिस्पॉन्स काय आला, विथ अप्लाइंग रॅम्प इनपुट जर लावल्यानंतर काय आला रिस्पॉन्स. बघा काय आला, आपल्याला काय कळालं रे, a आणि b च्या व्हॅल्यू इथं ठेवा.
ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू ए डिवायडेड बाय एस प्लस 1 लिहिलं आणि बी डिवायडेड बाय एस प्लस 2 लिहिलं. ए ची व्हॅल्यू किती आले रे 1 एस प्लस 1 आणि बी ची व्हॅल्यू काय आले रे 8 एस प्लस 2. बरोबर आहे का रे बाळांनो. ह्याला लॅपलास इन्व्हर्स इम्पल्स रिस्पॉन्स काढला, ह्याचा इन्व्हर्स घेतला बाळांनो e रेज टू मायनस टी प्लस 8 e रेज टू मायनस 2t. हा झाला तुमचा इम्पल्स रिस्पॉन्स विथ अप्लाइंग रॅम्प. आता मी काय म्हणतो रे, मला पॅराबोलिकचा इम्पल्स रिस्पॉन्स काढा. बघा मी काय म्हणतो, पॅराबोलिकचा रिस्पॉन्स काढा. काय काढा, पॅराबोलिकचा रिस्पॉन्स काढा. काय म्हणतो, पॅराबोलिकचा रिस्पॉन्स काढा. तर पॅराबोलिकचा रिस्पॉन्स कसा निघणार आहे, बघ रे बाळ, पॅराबोलिकचा रिस्पॉन्स कसा निघणार आहे. पॅराबोलिक काढायचंय. पॅराबोलिक म्हणजे काय रे, रॅम्प नंतर येणारा रॅम्प. पहिल्यांदा काय असतं आपली बघा सिक्वेन्स कसा आहे, इम्पल्स इनपुट स्टेप आहे, इम्पल्स नंतर स्टेप, स्टेप नंतर रॅम्प, रॅम्प नंतर पॅराबोलिक. जर वाढवायचं असेल तर आपण इंटिग्रेशन घेतो आणि जर कमी करायचं असेल बाळांनो तर काय घेतो रे, डेरिव्हेटिव्ह घेतो. असं तुम्ही प्रत्येक वेळेस लिहित चला, कारण तुम्हाला थेरॉटिकल बी क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जर ह्याच्यात कन्वर्ट करावं लागलं किंवा डेरिव्हेटिव्ह घेतला ह्या रिस्पॉन्सचा तर तुम्हाला कशाचा आउटपुट मिळेल, कोणत्या इनपुटचा आउटपुट मिळेल, ही मी प्रॅक्टिस सेशन आपला जो पेडकरचे मुलं आहेत त्यांना जो प्रॅक्टिस क्वेश्चन आहे आपला 50 क्वेश्चनचा प्रॅक्टिस सेशन ह्याच्यावर होईल हा चॅप्टर संपल्यानंतर. तिथं हे पूर्ण क्वेश्चन्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बघ रे बाळ काय होतंय, इम्पल्स रिस्पॉन्स तुला कशाचा काढायचा, रॅमचा काढायचा आहे म्हणल्यावर तुला काय घ्यावं लागेल रे बाळा. बघा तुम्ही म्हणत असाल सर सी ऑफ टी आणि आर ऑफ टी डायरेक्ट करू शकता, बरोबर आहे का, e रेज टू मायनस टी प्लस बघा इम्पल्स रिस्पॉन्स तुम्हाला काय दिलता रे, e रेज टू मायनस टी इम्पल्स रिस्पॉन्स दिलता प्लस 2 रेज टू e रेज टू मायनस टी डिवायडेड बाय आर ऑफ टी तुम्हाला डायरेक्ट रॅम दिलता टी इंटू टी स्क्वेअर बरोबर आहे का, टी स्क्वेअर. आर ऑफ टी म्हणजे काय रे, टी इंटू यू ऑफ टी बरोबर आहे का, असं दिलतं बरोबर आहे का, टी इंटू यू ऑफ टी दिलतं. पण हे तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येत नाही. तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स काढायचा म्हटलं तर ट्रान्सफर फंक्शन काढावं लागतं आणि त्याचा लॅपलास इन्व्हर्स काढावा लागतो. हे जे सी ऑफ एस बाय आर ऑफ एस आहे हे जे आहे ते ट्रान्सफर फंक्शनमध्ये होतं. कशामध्ये होतं, ट्रान्सफर फंक्शनमध्ये. आणि त्यामुळं आपण इम्पल्स रिस्पॉन्सला ट्रान्सफर फंक्शन म्हणत नाही. नाहीतर तुम्ही म्हणतात सर आउटपुट बाय इनपुट केलं आणि मला डायरेक्ट इम्पल्स रिस्पॉन्स भेटायला पाहिजे. बाळा बरोबर आहे, पण आपल्याला तसं कॅल्क्युलेशन करता येत नाही. सायंटिस्टने काय सांगितलंय की तुम्ही काय करा, ट्रान्सफर फंक्शन काढा. ट्रान्सफर फंक्शन मग काय, सी ऑफ एस ऑफ आर ऑफ एस ऍट इनिशियल कंडिशन टी इज इक्वल टू 0 ठेवून काढायचंय आणि ते काढल्यानंतर तुम्ही त्याचा इन्व्हर्स घ्या. ही स्टेप आहे बाळांनो. नाहीतर डायरेक्ट तुम्ही रिस्पॉन्स काढतात तुम्हाला येणार नाही. डायरेक्ट इनपुट लावतात डायरेक्ट येतात तर येणार नाही. सॉरी, कळतंय का, तुम्ही डायरेक्ट बाळांनो तुम्ही डायरेक्ट काढू शकत नाहीत. कशामुळे काढू शकत नाहीत रे, कारण ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन इम्पल्स रिस्पॉन्सची डेफिनेशन नाही. कळतंय का, त्याचा जर इन्व्हर्स घेतला तेव्हाच येतो. बघा रॅम्प, म्हणून इम्पल्स रिस्पॉन्स काढताना तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन आधी काढणं मस्ट आहे. बघा रॅम्प साठी आता काढू शकता. रॅम्प साठी काय घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू मायनस टी प्लस e रेज टू मायनस 2t ह्याचं इंटिग्रेशन घेतलं. बाळांनो इंटिग्रेशन मध्ये काय असतं, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू at असलं तर इंटिग्रेशन काय राहतं, e रेज टू at आणि हा पार्ट काय जातो रे, खाली जातो. a जो कॉन्स्टंट असतो तो डेरिव्हेटिव्ह मध्ये पुढे जातो, ह्याच्यामध्ये खाली जातो. बघा काय येतंय रे, e रेज टू मायनस टी ह्याचा काय रे -1 कॉन्स्टंट आहे बरोबर आहे का रे. आणि ह्याला जर डेरिव्हेटिव्ह केलं e रेज टू मायनस 2t ह्याचा काय जाणार आहे, -2 जाणार, -4 येणार इथं. बघा मायनस e रेज टू मायनस टी काय येणार आहे, -4 e रेज टू मायनस 2t. हा जो झालं तुमचं रॅम्प इनपुटचा काय झाला, इम्पल्स रिस्पॉन्स. आता ह्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावरनं तुम्ही स्टेप काढू शकता, ह्याच्यावरनं पॅराबोलिक काढा. पॅराबोलिक काढला तर रिव्हर्स केला तर हाच येणार बरोबर आहे का रे बाळांनो. म्हणजे तुम्हाला एकदा इम्पल्स रिस्पॉन्स भेटला कोणत्याही एका इनपुटला, तुम्ही मल्टिपल इनपुट्सला तुम्ही काढू शकता बरोबर आहे का रे बाळांनो, बरोबर आहे का रे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काढू. If open loop transfer function of the system is given by, बघा नेक्स्ट क्वेश्चन चांगला क्वेश्चन आहे.
एवढा गेस झाला की आपण आज तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स म्हणजे काय, रिस्पॉन्स म्हणजे काय आणि ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय आणि डिफरंट इनपुटला इम्पल्स रिस्पॉन्स कसे काढतात हे तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल. बघा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सिस्टम, ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे S डिवायडेड बाय S+1 S+2 आणि S+3. फाइंड द ट्रान्सफर फंक्शन, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन with applying unity negative feedback, with applying unity negative feedback, with applying unity negative feedback. बघा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन फाइंड द क्लोज लूप विथ अप्लाइंग युनिटी निगेटिव्ह फीडबॅक, विथ अप्लाइंग युनिटी निगेटिव्ह फीडबॅक. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचंय. त्यानंतर त्याने दिलंय बघा युनिटी फीडबॅक, फाइंड impulse response at find and response of the system. बघा काय सांगितलंय, find response of the system दिलंय. तुम्हाला क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन काढायचंय विथ युनिटी फीडबॅक. मग तुम्हाला माहिती आहे क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय रे, ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन डिवायडेड बाय 1 प्लस ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन इंटू फीडबॅक. फीडबॅक तर काय रे 1च आहे, बरोबर. काय युनिटी असल्यावर तुम्हाला मी सांगितलं ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन 1 प्लस ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय रे, S डिवायडेड बाय S+1 S+2 आणि S+3, बरोबर आहे का रे बाळा. आणि खाली काय येणार आहे रे 1 प्लस ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन काय रे, S डिवायडेड बाय S+1 S+2 आणि S+3, बरोबर आहे का रे. बाळांनो कधी पण तुम्हाला जर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलं आणि क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विचारलं तर कसं करायचं, सिम्पली बघा ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर कसं येतंय, S डिवायडेड बाय, बघा हा छेद इथं समान केला म्हणजे S+1 S+2 आणि S+3 प्लस S एवढं आलं. हे खालचा पार्ट कटतो. म्हणजे बाळांनो तुम्हाला काय कळालं, एखादी ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन सिस्टीम असली आणि त्याला क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन सिस्टीम मध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करत असता तेव्हा हा जो पार्ट आहे का इथला, फक्त इथं खाली काय होतो, युनिटी फीडबॅक असेल तर फक्त काय होतो रे, इथं ऍड होतो. काय होतोय, इथं ऍड होतोय. बाळांनो ही शॉर्टकट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हा जो वरचा पोल्सचा जो पार्ट आहे, पोल्स किती पण, हे जो पोल्सचा पार्ट आहे ना बाळांनो, जो न्यूमरेटर पार्ट आहे तो काय होतो, फक्त डिनॉमिनेटर मध्ये ऍड होतो. म्हणजे तुमचं क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन निघतं. हे नीट लक्षात ठेवायचं. बाकी इथं काय होतं रे, इथं जो खालचा राहतो तो तसाच राहतो. ह्याच्यामध्ये फक्त S ऍड केला की तुम्हाला काय निघतं, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन निघतं. काही डिफिकल्टी का रे, बघ रे बाळा, काही डिफिकल्टी आहे का रे. मग तुम्हाला काय सांगितलं, हे काय झालं रे, C(S) बाय R(S). मग तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलंय, फाइंड ओनली रिस्पॉन्स फाइंड करायचा आहे. म्हणजे C(S) फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचा आहे, C(S) फाइंड आउट करायचं असेल तर बाळांनो हे काय जाईल रे, इकडे मल्टिपल मध्ये जाईल इंटू R(S). काय दिलाय रे, इनपुट काय दिलंय 1/S. काय दिलंय 1/S. स्टेप इनपुट दिलंय म्हणजे तुमचा हा C(S) झाला. बघ रे बाळा, ह्या S ला हा कटला म्हणजे C(S) काय आला रे, C(S) आला 1/S+1 S+2 S+3 प्लस S. हा काय झाला रे, C(S) झाला. काय डिफिकल्टी. बघा मी हे कशामुळे सांगितलं, तुम्हाला पुढे जे येणार आहे त्याच्यामध्ये क्लोज लूप आपल्याला सगळ्या सिस्टीम अनालिसिस मध्ये यूज करायची. त्यामुळे क्लोज लूप काढताना बघा ओपन लूप दिलाय, त्याचा जो पोल पार्ट आहे फक्त प्लस होतो. आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन काढलं, निगेटिव्ह फीडबॅक दिलेला आहे. निगेटिव्ह म्हणलं की इथं मी तुम्हाला सांगितलं की ऑलवेज पॉझिटिव्ह येतं. इथं काय येतं, निगेटिव्ह म्हणलं की काय होतं, पॉझिटिव्ह येतं. मी तुम्हाला सांगितलंय, बरोबर आहे का रे. निगेटिव्ह फीडबॅक युनिटी आहे त्यामुळे फीडबॅकचं काय आहे रे 1 आहे, बरोबर आहे का रे. विथ आपला युनिटी फीडबॅक ट्रान्सफर फंक्शन. आणि दुसरं विचारलंय फाइंड रिस्पॉन्स ऍट युनिट स्टेप. रिस्पॉन्स म्हणजे काय रे, हा ट्रान्सफर फंक्शन निघलाय तो कशाचा, C(S) बाय R(S) निघलाय. मग त्याला जर आपण काय केलं रे, हे केलं तर काय केलं, इनपुटने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळतंय रे बाळांनो, काय मिळतंय रे, तुम्हाला मिळतंय काय मिळतीये, सिस्टीमचं आउटपुट. आता तुम्हाला आणखीन विचारलं फाइंड ऑर्डर, हे जी ऑर्डर किती आहे ती सांगा. बाळांनो किती आहेत रे, किती पोल्स आहेत रे, बघा किती पोल्स आहेत. बघा जे मल्टिपल्स मध्ये असतात बघा 1 2 3 किती झाले, 3च आहेत. फक्त मल्टिपल्स मध्ये बघा ही प्लस आहे म्हणजे ह्याची ऑर्डर 1 आहे. हे प्लस हा पोल नाही, जे मल्टिपल्स मध्ये असतात, मल्टिपल्स एकाला मल्टिपल दुसरा म्हणजे जे मल्टिपल्स मध्ये असतात ते पोल्स आहेत 1 2
3 म्हणजे ऑर्डर किती झाली ह्याची सिस्टीमची ऑर्डर जी असते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन किंवा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनची जी ऑर्डर असते ती किती झाली रे बाळांनो 3 झाली. काही डिफिकल्टी आहे का रे? रिस्पॉन्स काढला तुम्हाला सगळं आलं. आता बघ रे बाळां तू होमवर्कला सोडव एक मी तुला देतो. if system having if a system having impulse response of 4 e raised to minus 2t plus 6 e raised to minus 3t at impulse response at step input find the response of the system. Find response of the system in time domain. बघा बाळांनो कशात सांगितलंय टाइम डोमेन मध्ये. तुम्हाला इनपुट स्टेप इनपुट दिलंय. मग इम्पल्स रिस्पॉन्स वरनं तुम्ही काय करू शकता रे? ट्रान्सफर फंक्शन काढू शकता. पहिले कधी पण ट्रान्सफर फंक्शनला जायचं. ट्रान्सफर फंक्शन काढलं लॅपलास इन्व्हर्स घेतला 4s+2 आला बरोबर आहे का रे? ह्याचं मायनस आहे म्हणजे खाली गेल्यावर 6s+3 आला बरोबर आहे का रे बाळांनो? हे ट्रान्सफर फंक्शन आलं बरोबर आहे का रे बाळांनो? आणि ही ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय रे? C(s)/R(s) म्हणजे ह्याचं किती आलं रे? बघ रे s+3 बरोबर आहे का रे? ह्याला जर मल्टिप्लाय केलं 4s+3 छेद समान केले s+2 आणि इथं काय आलं s+2 इंटू s+3 बरोबर आहे का रे? बघा हे झालं ट्रान्सफर फंक्शन बाळांनो. आणि जर ह्याला मल्टिप्लाय केलं बरोबर आहे का 1/s ने जर मल्टिप्लाय केलं बाळा काय केलं रे 1/s ने जर मल्टिप्लाय केलं बघा हे R(s) काय आहे? स्टेप इनपुट आहे. ह्याला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे रे बाळा? काय येणार आहे रे? C(s) = 4s+3 प्लस 6s+2 बरोबर आहे का रे बाळा? आणि खाली काय येणार आहे s+2 s+3 इंटू s बरोबर आहे का? इंटू s खालच्या बाजूला s आहे ना बाळांनो. s कुठं कटत नाही म्हणजे खालच्या बाजूला C(s) ची तुमची ही व्हॅल्यू आली बाळा. काय आली? C(s) ची ही व्हॅल्यू आली. मग तुला काय करायचंय? टाइम डोमेन मध्ये काढायचं. ही कशा झालं? लॅपलास डोमेन मध्ये. टाइम डोमेन मध्ये काढायचं असल्या बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे रे? लॅपलास इन्व्हर्स काढायचा आहे. काय काढायचा आहे? लॅपलास इन्व्हर्स काढायचा बाळा. काय काढायचा आहे? लॅपलास इन्व्हर्स काढायचा आहे. मग तुला C(s) चा जर लॅपलास इन्व्हर्स काढला तर काय जाणार आहे? C(t) मिळणार कशामध्ये? टाइम डोमेन मध्ये. मग इन्व्हर्स काढताना सर तुम्ही काय सांगितलंय बाळांनो? शॉर्टकट मध्ये हा पार्ट इकडच्या साईडला लिहून घ्या लेफ्ट हँड साईडला बरोबर आहे का रे? आणि हे काय लिहा a/, एक पार्ट लिहा सेपरेट आउट जे मल्टिपल मध्ये b = s+3 आणि c = s बरोबर आहे का रे बाळ? बरोबर आहे का रे? मग तुम्हाला कळालं बाळांनो की हे असं सरांनी सांगितलंय बरोबर आहे का रे बाळांनो? मग तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू काढायच्यात. तुम्हाला काय काढायच्यात रे बाळा? a b c च्या व्हॅल्यू काढायच्यात. मग काढ रे. तुला जर a ची बघा a ची व्हॅल्यू काढायची असेल तर s = -2 ठेवावं लागेल. s = -2 ठेवल्यानंतर काय येतं a पशी हे काढायचं s+3 हा इथं येत नाही. हा काय येणार आहे? हा पार्ट येणार आहे. s = काय ठेवायचंय? 2 ठेवायचंय बरोबर आहे का रे? -2 ठेव रे. -2 + 3 प्लस -2 + 2 म्हणजे हा काय होणार आहे? 0 होणार आहे बरोबर आहे का रे? बघा हा काय होणार आहे? -2 + 3 म्हणजे 1 होणार आहे. 4 येणार आहे बरोबर आहे का रे? 1 बघा इथं काय ठेवायचे? -2 + 3 आणि इथं काय ठेवायचे? -2 बघ रे काय येणार आहे? 1 × -2 आणि 4 काय येणार आहे रे? काय येणार आहे रे? बघ रे बाळ काय येणार आहे? -2a = 4 म्हणजे काय झालं रे? -2 = a. a ची व्हॅल्यू आली. आता तुम्हाला b ची व्हॅल्यू सिमिलरली काढायची बाळांनो. b ची व्हॅल्यू काढायची. b ची व्हॅल्यू ठेवताना कसं करायचं? s = -3 मग काय येतंय रे? -3 ठेवलं बघा इथं -3 ठेवलं हा पार्ट कटणार आहे म्हणजे 4 -3 + 3 हा पार्ट कटणार आहे 0 होणार आहे. 6 -3 + 2 बरोबर आहे का रे? आणि b पशी काय येणार आहे? b चा हा सोडून ह्याने मल्टिप्लाय होणार आहे आणि b ला ह्याने मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे b = काय येणार आहे रे? s+2 आणि काय येणार आहे? s. कळतंय का? बघा नीट लक्षात शॉर्टकट यूज करायचे आपल्याला. बी ठेवायचा आहे म्हणजे काय करायचं रे? बी ची व्हॅल्यू आणायची आहे. बी ची व्हॅल्यू आणण्यासाठी ह्याच्या रिव्हर्स ठेवायचा. इथं +3 आहे तर -3 ठेवायचा आहे बरोबर आहे का? -3 ठेवल्यानंतर हा पार्ट कटला म्हणजे काय आलं रे? -6 आलं. बघा इथला जो आला तो -6 आला. बी चं -3 ठेवा रे. -3 + 2 आणि -3 म्हणजे काय आलं रे? -1 आणि -1 आणि -3 b = 3b -6 बरोबर आहे का? b = -2. आता बघा सी काढायचा असेल तर काय ठेवावं लागेल रे? s = 0 ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? 0 ठेवावं लागेल. s = 0 बघा a काढण्यासाठी
एस इज इक्वल टू 2 ठेवलं, बी काढण्यासाठी एस इज इक्वल टू -3 ठेवलं. आता सी काढण्यासाठी एस इज इक्वल टू 0 पुट करा. 0 पुट केलं की काय येत आहे 4 3 अधिक 6 2 बरोबर आहे का. 0 पुट सी ला कशा कशाने मल्टिप्लाय होते रे, याने आणि याने, म्हणजे काय सी 2 इंटू सी 3 बरोबर आहे का. सीचं बघा तुम्ही अजून एकदा लिहा एस प्लस 2 आणि एस प्लस 3 असं लिहा, कारण सी ला कशाने होत आहे याने आणि याने, हा सोडून दोघांनी मल्टिपल होत आहे छेद समान करण्यासाठी. म्हणजे सी बघा एस किती ठेवायचा 0 ठेवायचा, हा 3 ठेवायचा. सी किती निघला रे 6 सी निघला. इथं किती आलं रे 6 सी आलं बरोबर आहे का बाळांनो. 6 सी आलं. 4 त्रिक 12 आणि 24 साईदूने 12 आणि 12 काय झालं रे 24 झालं. 6 चोक 24. सी इज इक्वल टू किती आला रे 4 आला बाळा. सी इज इक्वल टू काय आला 4 आला. मग बाळ मला सांग रे आता सी ऑफ टी बरोबर आहे का रे. हे सगळं झालं. आता मी वरील लिहितो सी ऑफ टी म्हणजे काय आला रे सी ऑफ एस म्हणजे काय आला बघ रे. ए इज इक्वल टू -2 ठेवलं बरोबर आहे का रे. बी इज इक्वल टू काय ठेवलं -2 ठेवलं आलं. सी इज इक्वल टू काय ठेवलं रे -4 ठेवलं. मला सांगा रे मला सांग बाळा आता काय लिहितो रे, ह्याला काय लिहू रे -2 e raised to -2t -2 e raised to -3t. ही काय झाला लॅपलास इन्व्हर्स ऑफ सी ऑफ एस, म्हणजेच काय रे सी ऑफ टी. टाइम डोमेन मध्ये जर ह्याचा लॅपलास काढला तर काय येतोय रे हा सी ऑफ टी येतोय बरोबर आहे का. -2 e raised to -2 e raised to -3 प्लस बघा 1/s बरोबर आहे का. k/s म्हणजे कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, जर कॉन्स्टंटचा तुम्ही लॅपलास घेतला तर काय येतोय रे k/s येतोय. म्हणजे कॉन्स्टंट किती आहे 4. म्हणजे हा काय झाला रे सी ऑफ टी झाला तुमचा. काय झाला सी ऑफ टी झाला बघा -e raised to -2t -2 e raised to -3t प्लस 4 बाळांनो. कधी पण तुम्ही लॅपलास कडनं त्याचा इन्व्हर्स घेऊन तुम्ही काय कशाकडे जायचं रे कशाकडे जायचं तुम्ही सी ऑफ टी कडे जायचं. काही डिफिकल्टी आहे का रे ह्यामध्ये. आज आपला तुम्हाला कळाला असेल रिस्पॉन्स कसा फाइंड आउट करायचा. तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स काय आहे, इम्पल्स रिस्पॉन्स कोणत्या वेळी ट्रान्सफर फंक्शन काढूनच काढायचा. वेगवेगळ्या इनपुटला तुम्ही इम्पल्स रिस्पॉन्स काढू शकता, ट्रान्सफर फंक्शन काढू शकता. आपण वेगवेगळ्या इनपुटला काढलं, डेरिव्हेटिव्ह घेऊन काढलं, इंटिग्रेशन घेऊन काढलं बरोबर आहे का रे बाळांनो. हे सगळं काढलं. आता आपण ऑर्डर ऑफ सिस्टीम कडे जाणार आहे. आपण ऑर्डर बघितली. आता आपल्याला रिस्पॉन्स ऑफ सिस्टीम फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर ह्या 2 सिस्टीम आहेत. त्याच्या आधी मला काय मला तुम्हाला शिकवायचंय फायनल व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू थेरम. हा जो कन्सेप्ट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.